मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे राज्यभरात संतापाचं वातावरण आहे। बीडमधील वाढती गुन्हेगारी व त्या गुन्हेगारांना मिळणारा राजश्रय ही राज्यासाठी अतिशय चिंतेची बाब बनली। अशातच एक गरीब व्यक्तीला मारहाण करतानाचा बीडमधला अजून एक व्हिडिओ समोर सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि हा मारहाण करणारा व्यक्ती असतो सतीश भोसले। या सतीश भोसलेचं नाव सध्या बातम्यांमध्ये आणि राजकारण्यांच्या तोंडून तुम्ही नक्कीच ऐकलं असेल आणि पाहिलं सुद्धा असेल। सतीश भोसलेचा हा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा नोटांचे बंडल फेकताना आणि हेलिकॉप्टर मधून प्रवास करताना असे दोन आणखी व्हिडिओ बाहेर आले। त्यामुळे या सतीश भोसलेकडे एवढा पैसा आला कुठून, सतीश भोसले कोण आहे, ज्याचे एवढं हे प्रकरण गाजते, जाणून घेऊया या लाईव्हच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। काही दिवसांपूर्वी बीडमधील शिरूर तालुक्यातील एका गरीब व्यक्तीला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। यात सतीश भोसले हा एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारताना या व्हिडिओमध्ये दिसतोय। या व्हिडिओमध्ये त्याच्याच बरोबर आणखी 2 ते 3 जण दिसतात, मात्र कुणीही त्याला अडवण्याचा प्रयत्न करत नाही। विशेष म्हणजे इतक्या गंभीर घटनेनंतर सुद्धा या प्रकरणाचा साधा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला नाहीये। आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले हा विरोधकांच्या रडारवर आलाय। त्याचे बरेचसे व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल होऊ लागले। त्याच्या या मारहाणीच्या व्हिडिओ नंतर अजून एक व्हिडिओ सतीश भोसलेचा व्हायरल झालाय, मात्र या व्हिडिओमध्ये तो एक वेगळाच माज दाखवताना दिसतोय आणि तो माज आहे पैशांचा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेचा कारमध्ये नोटांचे बंडल फेकताना व्हिडिओ शेअर केलाय। यात 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचे बंडल तो कारच्या डॅशबोर्डवर फेकताना दिसतोय। एवढं कमी की काय म्हणून सतीश भोसलेचा तिसरा व्हिडिओ व्हायरल होत असून यावेळी तो थेट हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना दिसतोय। या व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा हेलिकॉप्टरमधून एंट्री घेताना दिसतोय। व्हिडिओसोबतच त्याच्या अंगावर भरपूर सोनं असल्याचे बरेच फोटो सुद्धा दिसून आले। तसाच अजून एक नवीन व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात तो पैशांची उधळण करताना दिसतोय। या सगळ्यामुळे सतीश भोसले हा अनेकांच्या टार्गेटवर आलाय। पण या सगळ्यातून एक मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून। सतीश भोसलेचे हे एवढे प्रकरण गाजण्याचं कारण म्हणजे हा आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो। सतीश भोसले हा मागील 5 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे। शिरूर तालुक्यातील झापेवाडी येथील तो रहिवासी आहे। भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे, मात्र सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तो गुंड प्रवृत्तीचा तरुण असल्याचं म्हटलं जातं, पण गेल्या 24 तासात त्याचे वेगवेगळे असे 4 व्हिडिओ समोर आल्यामुळे सतीश भोसले याची चर्चा सुरू झाली आहे। अंजली दमानिया यांनी तर सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ X वर शेअर करत कोण हा सतीश भोसले आणि त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले असं म्हणत त्याला अटक करण्याची मागणी केली आहे। थोडक्यात अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सतीश भोसले, जो की सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे, त्याचे असे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने ही गोष्ट सुरेश धस यांच्यासाठी सुद्धा एक धोक्याची घंटा म्हणावी लागेल। विशेष म्हणजे इतक्या गंभीर घटनेनंतर सुद्धा पैशांची उधळपट्टी करताना सुद्धा या प्रकरणाचा साधा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल करण्यात आलेला नाहीये। यावरून सतीश भोसलेची या परिसरात किती दहशत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता। त्यामुळे सुरेश धस यांनी देशमुखांच्या हत्येनंतर जी आक्रमक भूमिका घेतली होती तीच भूमिका ते आता पण घेणार का आणि या सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण इथेच थांबतोय। या सतीश भोसलेच्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।